मिस्टर तेजपाल. हॅलो. हा मिस्टर तेजपाल. हाँ बोल रहा हूँ. हा मी गुरुनाथ सुभेदार बोलतोय. मला जरा रेंटल बेसिसवर आणि ओनरशिपसाठी अवेलेबल असलेल्या घरांची चौकशी करायची होती. मतलब वो घर की एन्क्वायरी करनी थी तो आप. बोला बोला. हाँ मला मराठी समजते. बोला. मला भाड्याने घ्यायचे की विकत घ्यायचंय घर? हा नाही मोस्टली विकतच घ्यायचं आहे. पण तुम्ही कुठल्या एरियाचं बघता मी अंधेरी वर्सोवासाठी काम करतो. आणि काय रेट असतील आता तिथे? किती मोठा फ्लॅट हवा आहे तुम्हाला? एक अराउंड 2 BHK आणि बाल्कनी पाहिजे म्हणजे सी फेसिंग वाली. ती स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे. बजेट किती आहे तुमच्या? असं काही नाही म्हणजे तुम्हीच अंदाज द्या जरा. सर 3-4 करोडच्या पण पुढे झाला बजेट. काय एवढं? मला वाटलं एक 80-90 लाखामध्ये होईल का? काय सर मजाक करते काय? आजच्या तारखेला एवढ्या बजेटमध्ये तुम्हाला बोरिवली देसाच्या पुढे जागा मिळेल. अरे बापरे नको नको. बरं रेंटवर काय असेल साधारण? रेंटवर तरी पण तुम्ही 40च्या पुढे पकडून चाला ना. इतकं? नाही मन नाही नको. विथ गॅलरी तर समजून द्या ना 60,000च्या पुढेच भाड्याने मिळेल. एवढं भाडं कसं काय परवडणार? पण शनायासाठी काहीतरी करावंच लागेल मला. काय करू? जाऊ दे हो म्हणून टाकतो. हॅलो. हा हा ऐका ना एक काम करा. साधारण 60,000 भाडं असेल असे जरा चांगले फ्लॅट्स तुम्ही निवडून ठेवा ना. हा म्हणजे मी तुम्हाला वेळ आणि तारीख कळवतो. म्हणजे येत्या 2-3 दिवसात प्लॅन करूया आपण बघायचं. ओके. ओके थँक्यू. आता कोण आलं असेल? दूधवाला असणार. मी उठलोय लवकर आणि याला आत्ता यायला सुचतं. कुठल्याही वेळेला येतात. लाडावून ठेवलंय सगळ्यांना. हाय. हाय. शनाया तू? असंच बघत बसणार आहेस का माझ्याकडे? आय न्यू इट तू असा शॉक होशील आणि तुला सरप्राईज खूप आवडेल म्हणूनच आले मी इथे. अगं पण गॉड दिस इज सो एक्साइटिंग. आता फायनली या घरात आपण फक्त दोघं जण असणार आहोत. ये गॉड कसं वाटतं सरप्राईज? हो पण शनाया अगं तुला इथे कोणी पाहिलं तर फार मोठा प्रॉब्लेम होईल ग. आता काय प्रॉब्लेम होणार आहे? अगं असं तुला वाटतंय? इथे लोकांच्या नजरांचे सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास माझ्यावरच असतात ती राधिका गेल्यापासून. त्यांना जर कळलं ना तू इथे आलीस तर तर म्हणजे बोंबाबोंब करतील ग ते. हू केअर्स? आय केअर बच्चा. तुला जशी नोटीस आली ना तुझ्या सोसायटीमध्ये तशी मला येईल ग. कारण या सोसायटी मधले सगळेजण राधिकाच्या फेवर मध्ये आहेत, माझ्या नाही. बर मला सांग तुला इकडे येताना कोणी पाहिलं नाही ना? म्हणजे खाली वॉचमन किंवा दूधवाला पेपरवाला ते नानाजी कोणी बघितलं नाही ना तुला? नाही मी आले तेव्हा कोणीच नव्हतं खाली. कोणीच नव्हतं? असं कसं होईल? हा बरोबर. वॉचमनची ड्युटी आता बदलत असेल म्हणून तो नसेल. दूधवाला अजून आला नसेल आणि नानाजी आय डोंट नो. पण बचा तुला एक लक्षात येत आहे का? या वेळेला तू बचावलीस. पुढच्या वेळेला जर आपल्याला कुणी पाहिलं नाही इथे तर प्रॉब्लेम होईल यार. काय प्रॉब्लेम आहे मी आले तर? आर यू चीटिंग ऑन मी? काय बोलतेस तू? चीटिंगचा काय संबंध आला? अगं म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की मला थोडे दिवस तानमान पाहू दे ना. पुढे काय करायचं याचा अंदाज येईल. तानमान म्हणजे काय? आता कोण आलं असेल? कोण आहे? मी बकुळा आहे साहेब, दार उघडा. बकुळ? ती कशाला आली असेल आता? ए बच्चा तू प्लीज आज जा ना. तिने जर तुला पाहिलं तर फार मेजर प्रॉब्लेम होईल यार. तू तू प्लीज आज जा ना. मी नाही. काय आहे? अहो दरवाजा उघडा साहेब. आलो आलो. ही बकुळा काय आली? बच्चा ऐक ना. तुझा नव्हता प्लीज आज जा ना. ती बकुळाने पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. काय दार उघडा. कपडे नाही घातलेले तसाच येऊ का दरवाजा उघडायला? हा मग कपडे घालून दरवाजा उघडा. वाव गॅरी
बच्चा रोमॅन्टिक व्हायची वेळ आहे का? थांब जरा. ऐक ना, हे घे आज जा, दरवाजा लावून घे आणि आवाज नको करूस प्लीज प्लीज प्लीज. हा प्लीज, मी कटवतो तिला, लगेच आलो. जा जा. काय बडबड करू नका माझ्याशी. साफसफाई करायला आले मी. झाडू कुठं आहे? कसली साफसफाई? ही काय वेळ आहे का? आवर राधिका ताईनं मला सांगितलंय घराची साफसफाई कर म्हणून. बडबड करू नका, बाजूला वा. अहो तुम्ही नका करू ते, मी करतो ना साफसफाई. हा, काय करून ठेवलंय घराचा उकेडा बघते ना मी. अहो तुमच्या घरापेक्षा आमची घरं स्वच्छ असतात. माझ्या ताईच्या घराची वाट लावून ठेवली तुम्ही. भा बाजूला, मला साफसफाई करून देत. ही बॅग कोणाची? बाहेरगावी चाललात का काय तुम्ही? ते नको असलेलं सगळं सामान भरून ठेवलं होतं त्याच्यामध्ये. तुम्ही जा ना आता, नंतर या ना तुम्ही, नंतर काम करा ना. नाही हा साहेब, माझा एवढाच टाइम आहे आणि इतक्याच टाइमात मी साफसफाई करते. इथे एवढा कचरा आहे तर आतमध्ये काय असेल? आतूनच साफसफाई करते मी. अहो आत नका जाऊ तुम्ही. अरे यार, आता वाट लागणार. हो साहेब, ए इथं कोण झोपलंय हा? मित्र आहे माझा. मित्र? तसं नाहीये, तुम्ही समजता तसं काही नाहीये. मित्र आहे माझा. काल कामानिमित्त मुंबईला आलाय. उशिरा झोपला म्हणून अजून उठलेला नाहीये. हा ते सोडा ना तुम्ही काय लक्ष देताय? तुम्ही काम करा. असू दे असू दे, झोपू दे झोपू दे. अहो तुम्ही आज करताच कशाला? उद्या या ना, नंतर या ना. ते कर. हे बघा, असं काम अर्धवट टाकून जायला मला आवडत नाही. मी आधीच सांगते माझं काम. साहेब, काय झालं? तुमच्या मित्राची नख बघा किती वाढलीत. कापाय सांगा त्याला, कापाय सांगा. तुम्ही काय लोकांच्या नखांकडे लक्ष देताय? असतील त्याची वाढलेली नख. प्रत्येकाची नख बघत बसणार का आता तुम्ही काम करा ना तुमचे. नाहीतर नका करू म्हणतोय ना आज. तुम्ही जा बरं, निघा. माझ्याकडे नंतर टाइम नाही, एवढाच टाइम आहे मला. हा, उगा बडबड करू नका, मला माझं काम करू द्या. चहा घेणार का कापी? हा करा, चहा करा, नाहीतर कॉफी चालेल, काही करा. हा, आणि आजच्या पुरतं सँडविच हाय. उद्याच्याला बघूया म्हणते मी. हो करा करा. ऑफिसला जायचंय, मीटिंग्स आहेत, सगळीच घाई आहे. कोण शिंकलो साहेब? मी शिंकलो. मी बाईच्या आवाजात? आता काय शिंकायचं कसं तेही तुम्ही सांगणार का मला? असाच शिंकतो मी. म्हणून सांगते ना, हात उभं राहू नका म्हणून. जावा ना बाहेर, हॉलमध्ये जाऊन बसा ना. कशा बाई इथं मधी येत आहे? तुम्हाला काय वाटलं तुमच्या मित्राला काय मी झाडून काढणार आहे म्हणून?